नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। मागच्या भागामध्ये आपण चातुर्मासाविषयी माहिती पाहिली आणि आज आपण पाहणार आहोत की चातुर्मासामध्ये विवाहाचे मुहूर्तच नसतात आणि सिंहस्थ लागल्यामुळे सुद्धा यावर्षी मुहूर्त नाहीत। मग मुहूर्त नक्की कधी सुरू होतात विवाहाचे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू अर्थात तुम्हाला काय करायचे माहिती आहे। पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार वर्ष 2026 मधले विवाहासाठीचे मुख्य शुभ मुहूर्त आता संपले। 25 जुलै 2026 रोजी देवशयनी अर्थात आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो आणि इथून पुढच्या काळात जे विवाह आहे सर्व शुभ कार्य तशी निषिद्ध मानली जातात। त्यामुळे विवाह इच्छुक वधू आणि वर आणि त्यांच्या कुटुंबियांना आता पुढील मुख्य मुहूर्तांसाठी 25 जानेवारी 2027 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। वास्तविक 25 जुलै पासून चातुर्मासाची सुरुवात होते। म्हणजे वैदिक परंपरेनुसार देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात आणि म्हणून या काळामध्ये विवाह, ग्रहप्रवेश, उपनयन यासारखी शुभ कार्यता जी कार्य आहेत ही सामान्यतः केली जात नाही। मागच्या भागामध्ये ह्या मागचं काय होतं कारण ते आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे आज काय आपण ती चर्चा करणार नाही। पण 2026 मधले जे विवाह मुहूर्त आहेत ते खरं तर आता संपलेले आहेत। त्यामुळे 25 जुलै पासून पुढील 4 महिने विवाहासाठी मुहूर्त उपलब्ध होणार नाही आहेत। यामध्ये गौण विवाह तिथी मात्र उपलब्ध आहेत। म्हणजे चातुर्मासानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये काही गौण म्हणजे उपलब्ध विवाह तिथी येतात। अशा एकूण 63 गौण तिथीचा उल्लेख हा पंचांगामध्ये करण्यात आलेला आहे। गौण तिथीवर विवाह कधी करतात की आता इलाजच नाहीये, म्हणजे विशेष परिस्थिती आहे की बाबा उदाहरणार्थ एखादी घरातली व्यक्ती आहे ती एखादी गंभीर आजारी आहे किंवा वधू किंवा वर परदेशात राहत आहेत, मर्यादित कालावधीसाठी भारतामध्ये आलेले आहेत आणि आता त्यांना ते शक्यच नाहीये, बाबा आता ते करणं गरजेचंच आहे। किंवा इतर अशी अपरिहार्य काही कौटुंबिक कारणं असतात की ज्यामुळे विवाह पुढे ढकलणं हे शक्य नसतं। अशा प्रसंगी पंचांगकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार गौण तिथीवर विवाह करण्याची परंपरा आहे। त्यासाठी काही शांती वगैरे सांगितली जाते आणि मग केला जातो। चातुर्मासानंतर म्हणजे जेव्हा चातुर्मास संपतो मग त्यानंतर सिंहस्थाचा प्रभाव सुरू होतो। कारण चातुर्मास संपल्यावर सिंहस्थ गुरु सुरू होत असल्यामुळे मुख्य विवाह मुहूर्त उपलब्ध होत नाही। त्यामुळे विवाह सोहळ्याला आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार। 25 जानेवारी 2027 पासून मात्र पुन्हा लग्न सराई ही सुरुवात होते। 25 जानेवारी 2027 सोमवार तृतीया ही पुन्हा विवाहासाठी शुभ मुहूर्तासाठी आणि मग पुढे त्यानंतर 24 जून 27 पर्यंत एकूण 62 विवाह तिथी उपलब्ध आहेत, काळजी करू नका। तर 2027च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक 14 आहेत, तर मे महिन्यामध्ये सुद्धा 14 विवाह तिथी असल्याने या 2 महिन्यामध्ये सर्वाधिक विवाह होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच 25 जुलै 26 पासून सुरू होणाऱ्या चातुर्मासामुळे आणि त्यानंतरच्या सिंहस्थामुळे मुख्य विवाह मुहूर्तांना मात्र विराम मिळणार आहे। मला वाटतं ही माहिती तुम्हाला निश्चितच आवडली असेल आणि मागच्या वेळेसही आपण नक्की चातुर्मास काय असतो त्याबद्दल देखील माहिती पाहिली। तुम्हाला माझे कार्यक्रम निश्चितच आवडत आहेत आणि आपण ते शेअर देखील करताय। आपण पुन्हा भेटूयात। ओम